नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आता सर्वोत्तम हे माझं नाव अनेकांना आपल्या भुवया उंचावायला लावतं, हे मला माहीत आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये हा अनुभव मी जातीने किंवा स्वतः घेतलेला आहे. आणि आपल्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्याही आयुष्यामध्ये सर्वोत्तम नाव धारण केलेलं माझ्याशिवाय अन्य कुणी आपल्याला भेटला असेल असं मला वाटत नाही. आणि आपल्याबद्दलच नव्हे तर माझ्याबद्दलही सांगायचं झालं तर सर्वोत्तम नाव असणारं माझ्याशिवाय अन्य कुणी मलाही गेल्या इतक्या वर्षामध्ये आज तागायत भेटलेला नाही. ज्या वेळेला हे व्हिडिओ चॅनल म्हणजे आपल्याशी कथारूपी संवाद साधण्याची सुरुवात मी केली, त्यावेळेला सुरुवातीच्या काही व्हिडिओवर ज्या प्रतिक्रिया येत त्याच्यामध्ये विशिष्ट कालाने किंवा नियमितपणे एक प्रतिक्रिया येत असे की केतकर साहेब तुमचं खरं नाव काय आहे. ज्या वेळेला मी माझी ओळख करून देत असे की मी सर्वोत्तम केतकर, त्यावेळेला ती कथा ऐकणारा प्रत्येकजण कुठेतरी स्तिमित होत असे. आणि मग त्यातले काही जण आपल्या मनात आलेली शंका प्रतिक्रियाद्वारे माझ्यापर्यंत पोहोचवत असत की केतकर साहेब आपलं खरं नाव काय आहे. म्हणजे सर्वोत्तम हे मी घेतलेलं टोपण नाव आहे असा सुरुवातीला अनेकांचा अनेक वर्ष ग्रह होत होता. सुरुवातीलाच नव्हे तर अगदी परवा जिंदाबाद नावाची एक कथा मी आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवले. त्याच्यावरती कमलाकर घैसास नावाच्या एका सद्ग्रहस्थांची श्रोत्यांची प्रतिक्रिया आलेली आहे. आणि प्रतिक्रियेची सुरुवातच त्यांनी अशी केली की आपण उत्तम केतकर आहात. म्हणजे एक ठाम विधान कमलाकर घैसासाने माझ्या स्वतःबद्दल केलेलं होतं. आणि त्याच्यावरून माझ्या परत एकदा लक्षामध्ये आलं की अजूनही लोकांना असंच वाटतंय की सर्वोत्तम हे नाव मी धारण केलेलं आहे. माझं मूळ नाव किंवा खरं नाव, कागदोपत्री नमूद असलेलं नाव हे नक्की कुठचं तरी वेगळं आहे. आता सर्वोत्तम हे खऱ्या अर्थाने वेगळं वाटणारं आणि मराठी भाषेमध्ये चपकल शब्द वापरायचा झाला तर ज्याला अनवट असं म्हणता येईल, हे सर्वोत्तम नाव हेच माझं खरं नाव आहे असं मला वारंवार सगळ्यांच्या समोर नमूद करायला लागतं. ही वस्तुस्थिती आहे. आता याच्या पुढे या सगळ्या नावाची एक कहाणी मी आपल्या पुढे सांगणार आहे. आणि ती कहाणी सुरुवात करण्याच्या आधी मी आपल्या सगळ्यांना एक वैधानिक इशारा देऊन ठेवतो की या माझ्या स्वतःच्या कथनामध्ये तुम्हाला चाणाक्ष बुद्धी आणि थोडंसं बारकाईने ऐकताना असं जाणवेल की केतकर साहेबांच्या या सगळ्या कथनामध्ये प्रचंड असा विरोधाभास आहे. या बोटावरची थुकी त्या बोटावर करण्याचं कसब आहे किंवा लागोपाठच्या दोन वाक्यामध्ये दोन विरुद्ध गोष्टी केतकर साहेब सहजपणे किंवा बिनदिक्कीतपणे आपल्याला सांगतायत. पण आपल्या मनामध्ये येणाऱ्या या सगळ्या शंकांचं निरसन या व्हिडिओच्या शेवटापर्यंत कुठेतरी निश्चितपणे होईल ही खात्री मी आत्ताच आपल्याला देऊन ठेवतो. तर हा वैधानिक इशारा संपला. आता मूळ गोष्टीकडे वळूया. 16 सप्टेंबरच्या दिवशी माझा जन्म झाला. आणि त्या दिवशी भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी, गणपती बाप्पांचं आपल्या घरी आगमन येण्याचा दिवस होता. सकाळी 11च्या सुमारास माझ्या आजोबांकडे म्हणजे पांडुरंग श्रीधर केतकर यांच्याकडे देवरूख जवळ असलेल्या निवळ गावामध्ये गणपतीची स्थापना झाली. आणि संध्याकाळी 7:30 वाजता साखरप्यामध्ये माझा जन्म झाला. आता माझा जन्म झाला त्यावेळेला
अनेकांना आनंद झाला असावा असं मला वाटतं. कारण माझा जन्म झाला तो माझ्या आजोळी म्हणजे आईच्या माहेरी करमरकरांकडे. त्यावेळेला माझ्या आजीचं म्हणजे करमरकरांचं बिऱ्हाड साखरप्यामध्ये होतं आणि तिथे असलेल्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये संध्याकाळी 16 सप्टेंबर रोजी माझा जन्म झाला आणि सगळ्यांना आनंद झाला असं आजही मला वाटतं. आता जन्मानंतर 2 दिवसांनी देवरुखातलं एक बडं प्रस्थ किंवा त्यावेळचा वाघ माणूस अशी कीर्ती असलेले खाऱ्या गानू मला बघायला साखरप्याला आले आणि मला बघून झाल्यानंतर या घाऱ्या गानूंना पंचांग नीट बघता येतं, जन्माला आलेल्या मुलाची पत्रिका मांडता येते, इतकं ज्योतिषाचं त्यांना ज्ञान आहे. हे माहीत असल्यामुळे माझ्या आजीने घरामध्ये खिळ्याला लटकवलेलं एक पंचांग या घाऱ्या गानूंच्या समोर टाकलं आणि त्यांना सांगितलं, की "बाबा, या आता प्रमिलेला" म्हणजे माझ्या आईचं माहेरचं नाव प्रमिला होतं. आजीने सांगितलं, की "या प्रमिलेला आता मुलगा झालेला आहे, त्याची जरा कुंडली मांडून बघा." घाऱ्या गानूनी आपल्या समोर ते पंचांग उघडलं आणि 2 मिनिटामध्ये आरोळी मारली, की या मुलाची पत्रिका बघायची काही गरजच नाही. कारण याचा जन्म अधिक मासामध्ये झालेला आहे. अधिकस्य अधिकम फलम असं म्हणून घाऱ्या गानूनी ते पंचांग बंद केलं, माझ्या आजीकडे परत दिलं आणि मग चहा पाणी घेऊन घाऱ्या गानू परत देवरुखाला निघून गेले. आता आपण चाणाक्षपणे हा व्हिडिओ ऐकत असाल तर पहिली शंका किंवा माझ्या खोटेपणाचा पहिला पुरावा तुमच्यापर्यंत येईल. कारण 2 मिनिटापूर्वी मी आपल्याला सांगितलं, की 16 सप्टेंबर भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा घरी आले. त्या दिवशी माझा जन्म झाला आणि आत्ता घाऱ्या गानूनी पंचांगात बघून सांगितलं, की हा मुलगा अधिक मासामध्ये जन्माला आलेला आहे. आता पंचांग किंवा बाकीच्या गोष्टींची ज्यांना थोडी बहुत माहिती असेल, त्यांच्या मनामध्ये हा पहिला प्रश्न उद्भवला असेल, की अधिक मासामध्ये आमच्याकडे गणपती आले कसे? कारण आपल्या मराठी महिन्यामध्ये अधिक मास आणि त्याच्यानंतर निज मास येतो. निज मासामध्ये सगळे सण आपण साजरे करतो, उत्सव साजरे करतो आणि अधिक मास हा धोंडा महिना म्हणून कोरडा ठणठणीत जातो. त्याच्यामध्ये कुठलेही सण, वार, उत्सव होत नाहीत. आता आपल्याला ही शंका जर आलेली असेल, तर ती योग्य आहे आणि योग्य असण्याचं कारण, की मी 16 सप्टेंबरला भाद्रपद चतुर्थीला गणपती घरामध्ये बसल्यानंतर जन्माला आलो, ही बाबही खरी आहे आणि घाऱ्या गानूने हा मुलगा अधिक मासात जन्मले आहे, असं जे सांगितलं तेही खरं आहे. आता हे खरं असण्याचं गंमत किंवा ग्यानबाची मेख अशी आहे, की लोकमान्य टिळकाने आकाशातल्या सगळ्या ग्रहांचा त्याच्या गणिताचा अभ्यास करून सायन पद्धतीचं असं स्वतःचं एक पंचांग निर्माण केलेलं होतं आणि लोकमान्य टिळकांपासून सुरू झालेलं हे पंचांग टिळक पंचांग म्हणून बरीच वर्ष ओळखलं जात होतं. आता जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा कोकणामध्ये 2 प्रकारची पंचांग प्रचलित होते. 30 ते 40% लोकं टिळकांनी निर्माण केलेलं टिळक पंचांगाच्या आधारे आपलं सण, वार, उत्सव साजरे करत असत आणि उरलेले 60% लोकं निर्णय सागर पंचांग प्रमाण मानून आपले सगळे उद्योगधंदे, सण, वार करत असत. आता माझ्या आजोळी म्हणजे करमरकरांकडे त्यावेळेला टिळक पंचांगाचा बोलबाला होता. करमरकर मंडळी हे टिळक पंचांग वापरणारी होती आणि त्यावेळेला टिळक पंचांगाप्रमाणे अधिक भाद्रपद मास सुरू होता आणि निर्णय सागर वाल्यांचा निज म्हणजे नेहमीचा भाद्रपद सुरू होता. त्यामुळे
माझ्या आजोबांकडे म्हणजे केतकरांकडे, निव्याला पांडुरंग श्रीधर केतकर या माझ्या आजोबांकडे निर्णय सागर पंचांगाप्रमाणे भाद्रपद निज किंवा होता आणि म्हणून त्या दिवशी आमच्या घरी गणपतीची स्थापना यथासांग पूजेसकट झालेली होती. पण करमरकरांकडे मात्र टिळक पंचांगाप्रमाणे अधिक मास सुरू होता. आता अधिक मासामध्ये माझा जन्म घाऱ्या गानूनी सांगितलं की अधिकस्य अधिकम फलम. त्याच्यानंतर दुसरे एक सद्गृहस्थ लिमये नावाचे माझ्या आजीकडे मला बघायला आले आणि त्याने दरवाजात पाऊल ठेवता ठेवता माझ्या आजीला सांगितलं की तुझा नातू पाय गुणाचा आहे, कारण आता याचा जन्म झाला आणि कालच याच्या आज्याने कोर्टामधली बरीच वर्ष लांबलेली केस जिंकून 7,000 रुपये रोख मिळवले आहेत. आता हे आजोबा म्हणजे माझे निव्याचे आजोबा पांडुरंग श्रीधर केतकर माझ्या जन्मानंतर 2-3 दिवसांनी या माझ्या आजोबांची बरीच वर्ष कोर्टामध्ये रखडलेली केस त्या दिवशी त्याचा निकाल लागला आणि तेव्हाच्या काळामध्ये आजोबांना 7,000 रुपये रोख समोरच्या पार्टीकडून मिळालेले होते. लिमये यांनी ही शुभवार्ता सांगितली. घाऱ्या गानूनी अधिकस्य अधिकम फलम असं जाहीर करून टाकलेलं होतं आणि मग त्यावेळच्या पठडीप्रमाणे जन्माला आलेल्या मुलाला 12व्या दिवशी पाळण्यामध्ये घालायचं हा एक उपक्रम होता आणि म्हणून 12व्या दिवशी माझं बारसं झालं. बारशाच्या आधी 2-3 दिवस आता या नवीन जन्माला आलेल्या मुलाचं म्हणजे माझं नाव काय ठेवायचं याच्यावर बराच खल झाला आणि सर्वसाधारण आजोळकडच्या सगळ्या लोकांचं असं साधं मत होतं की पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक मासातला याचा जन्म आहे, म्हणून याला पुरुषोत्तम नाव ठेवा. आणि त्यावेळेला सर्वसाधारणपणे अधिक महिन्यामध्ये जे मुलगे जन्माला येत त्या सगळ्यांचं नाव सरसकट पुरुषोत्तम असं ठेवलं जात असे. आता माझी आजी, माझी आई आणि माझी धाकटी एक मावशी या सगळ्या जणी कुठेतरी वेगळ्या विचाराच्या, लोकांच्या पठडीपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची आवड असलेल्या होत्या. त्यामुळे वडीलधाऱ्यांनी जरी सांगून टाकलं की याचं नाव पुरुषोत्तम ठेवा, तरी या तिघींना मात्र ते पसंत पडलं नाही. त्यांनी आपापसात खुसू काहीतरी केलं आणि मग माझ्या आईने आणि मावशीने ठरवलं की पुरुषोत्तम काही नको, ते फारच कॉमन नाव आहे, आपण याचं नाव ठेवूया सर्वोत्तम. आणि म्हणून 12व्या दिवशी 5-50 लोकांच्या साक्षीने माझ्या आईने, मावशीने आणि साखरप्याहून आलेल्या आत्याने माझं नाव माझ्या कानामध्ये सांगितलं आणि कुर्र केलं की बाळा तुझं नाव सर्वोत्तम. म्हणजे त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी आज तागायत माझं सर्वोत्तम हे नावच प्रचलित आहे आणि कुठचंही हे टोपण नाव नाहीये. मी स्वतःला घेतलेलं हे एक शालईसारखं पांघरुण नाहीये, तर जन्माला आल्यानंतर 12 दिवशी कुर्र करून माझ्या आई, आजी, मावशी, आत्या सगळ्यांनी जे नाव माझ्या कानात सांगितलं तेच हे नाव आहे. आता त्याच्यानंतर दिवस गेले, वर्ष गेले, महिने गेले आणि त्यावेळेला 1963 साली आम्ही विरारला राहायला होतो. म्हणजे विरारला भाड्याच्या एका घरामध्ये माझ्या वडिलांचं बिऱ्हाड होतं. आता वयाची 5 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यावेळेला मुलाला शाळेमध्ये इयत्ता 1ली मध्ये घातलं जात असे आणि 63 साली आता वयाची 5 वर्ष याला सप्टेंबरमध्ये पूर्ण होतील. म्हणून एक दिवस जुलै महिन्यामध्ये सकाळी आई मला बखोटीला धरून जवळ असणाऱ्या शाळेमध्ये घेऊन गेली.
तेव्हा हिरा विद्यालय नावाची जिल्हा परिषदेची विरार मधली ती शाळा होती. तिथे बोकील नावाचे हेडमास्टर होते आणि माझ्या आईने बोकील सरांच्याकडे जाऊन सांगितलं की हा माझा मुलगा सर्वोत्तम, याची 5 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि याला आता पहिलीमध्ये घालायचा आहे. त्यावेळेला शाळेतली ऍडमिशन इतकी सुलभ, इतकी सोपी आणि इतकी सुकर होती की आई वडील मुलाला शाळेत घेऊन जात आणि सांगत की मास्तर याला तुमच्या शाळेमध्ये घालायचं आहे. वकील साहेबांनी आईला बसवून घेतलं आणि प्रवेशाचा एक अर्ज माझ्या आई समोर टाकला. आईने त्याच्यामध्ये मागितलेली सगळी माहिती भरली आणि तो अर्ज पुन्हा बोकील सरांकडे म्हणजे त्या शाळेच्या हेडमास्तरांकडे दिला. बोकील मास्तरांनी आपला चष्मा साफ केला आणि आईने दिलेला अर्ज तो वरपासून खालीपर्यंत वाचून काढला आणि मग माझ्या आईला हे बोकील सर म्हणाले की बाई, या वर्षी तुमच्या मुलाला या शाळेत काही प्रवेश घेता येणार नाही. माझी आई चपापली. ती म्हणे 63 साली याला 5 वर्ष पूर्ण होत आहेत, त्यामुळे पहिलीमध्ये याला घ्यायला तिच्या दृष्टीने काही हरकत नव्हती. त्यावेळेला बोकील सरांनी समजावून सांगितलं की अहो बाई, तुमच्या मुलाचा जन्म 16 सप्टेंबरला आहे आणि शासकीय आदेश जो आहे त्याच्याप्रमाणे 31 जुलै पर्यंत ज्या मुलांना वयाची 5 वर्ष पूर्ण झालेली असतील त्यांना जुलै पासून सुरू होणाऱ्या शाळेमध्ये पहिलीला प्रवेश देता येतो. आता 2 महिन्यासाठी तुमच्या मुलाचा हा प्रवेश रखडणार आहे, तेव्हा पुढच्या वर्षी जुलैमध्ये तुम्ही याला घेऊन या. आता आईने पक्क ठरवलेलं होतं की याला काही करून याच वर्षी इयत्ता पहिलीमध्ये शाळेत घालायचा. मग दोघांनी मला वाटतं काहीतरी आपापसात चर्चा केली आणि मग बोकील सरांनी सांगितलं की हे बघा बाई, तुम्ही ही 16 सप्टेंबर तारीख थोडी मागे आणत असाल तर याचा यावर्षी शाळेमध्ये प्रवेश होऊ शकतो. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे साखरपा नावाच्या गावामध्ये बाळंतिणीच्या खोलीमध्ये माझा जन्म झाला आणि त्यावेळेला जन्माला मूल आलं की त्याची नोंदणी करणं, म्युन्सिपाल्टीकडनं त्याचं सर्टिफिकेट घेणं, इतका काही प्रपंच इतक्या नेटकेपणे त्यावेळेला होत नसे आणि त्यामुळे शाळेमध्ये घालताना साधारणपणे त्या मुलाचं अंदाजे वय तिथे असणारे हेडमास्टर बघून त्याला शाळेमध्ये प्रवेश देत असत आणि सुशिक्षित पालकांना मात्र एक सवलत त्यावेळेला सरकार दरबाराकडून मिळालेली होती की सुशिक्षित पालक जी तारीख सांगतील ती त्या मुलाची जन्मतारीख म्हणून शाळेच्या रजिस्टरमध्ये नोंदवून घ्यायची. मग बोकील मास्तर आणि माझ्या आईने आपापसात चर्चा केली आणि या वर्षी शाळेमध्ये घालायसाठी माझी 16 सप्टेंबर असणारी जन्मतारीख 16 जुलै करून टाकली आणि 16 जुलै ही माझी तिथे सगळ्यात पहिल्यांदी हिरा विद्यालयामध्ये शासकीय दस्तावेजामध्ये आई आणि बोकील मास्तरांच्या संगनमताने तारीख नोंदली गेली. त्यामुळे मूळ जन्मतारीख 16 सप्टेंबर. शाळेमध्ये 63 साली पहिलीमध्ये प्रवेश मिळावा म्हणून सरकार दरबारी जी तारीख नोंदली गेली ती 16 जुलै. त्यामुळे सुरुवातीला मी 16 सप्टेंबर 16 सप्टेंबर अशी कॅसेट वाजवत असताना अनेकांनी ज्याने माझं फेसबुक अकाउंट पाहिलं असेल किंवा माझ्या बाबतीमधले दुसरे काही दस्तावेज तपासले असतील त्यांना वाटलं असेल की केतकर साहेब मगाचपासून खोटं बोलतायत. यांची मूळ जन्मतारीख जी आम्हाला माहित आहे ती 16 जुलै आहे आणि हे सांगतायत 16 सप्टेंबर. मला वाटतं माझ्या या सगळ्या निवेदनातून कमलाकर घैसास साहेबांचा
मनामध्ये जो प्रश्न किंवा शंका होती ती पुऱ्या अर्थाने दूर झाली असेल आणि आपण कोणी व्यक्त केली नसेल, पण अनेकांच्या मनामध्ये माझ्या सर्वोत्तम या नावाबद्दल जी काही शंकेची जळमट असतील ती सुद्धा माझ्या या पूर्णपणे खऱ्या असणाऱ्या निवेदनाने बरीचशी झाडली जातील असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सर्वसाधारणपणे आपल्यापैकी प्रत्येकाचा वाढदिवस हा वर्षातून एकदा येतो. मोरारजी देसाईंसारखं व्यक्तिमत्व असं आहे की ज्यांची जन्मतारीख 29 फेब्रुवारी होती. त्यामुळे त्यांचा वाढदिवस दर 4 वर्षांनी येतो. पण माझ्यासारखा माणूस मात्र 3-3 वेळेला आपल्या वर्षामध्ये वाढदिवस साजरे करतो. शासकीय दस्तावेजात नमूद असलेल्या 16 जुलैला ज्यांना माझं फेसबुक अकाउंट किंवा बाकीची माहिती आहे ते मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात. काही लोकांना अजूनही 16 सप्टेंबर ही माझी तारीख ज्ञात आहे आणि लक्षात आहे, म्हणून ते 16 सप्टेंबरला मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि मी मात्र गणपती चतुर्थी सारखा दिवस आपल्याला जन्म घेण्यासाठी लाभला आहे आणि म्हणून माझ्या आनंदाने किंवा माझ्या मताने मी माझा वाढदिवस मोठ्या हौसेने साजरा करतो दरवर्षी गणेश चतुर्थीला आणि स्वतःला एक मोठेपण मी लावून घेतो की माझा वाढदिवस अख्खा महाराष्ट्र साजरा करतो. त्यामुळे 16 जुलैला, 16 सप्टेंबरला आणि गणेश चतुर्थीच्या दिवशी तीनही दिवस माझ्याकडे म्हणजे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत असतात आणि परमेश्वराने असं सगळं गणित जमवून आणल्यामुळे त्याच्या लेखी मी कुणीतरी भाग्यवंत आहे असं मी स्वतः समजतो. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं आणि बऱ्याच वेळेला हे असं थोडंसं मिश्किलही असू शकतं.